हाय, गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी टिक्की करते, हेल्दी टिक्की. यासाठी मी एक मेथी घेतली आहे आणि ती आता मी बारीक चिरून घेणार आहे. मेथी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे. 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. 2 चमचे मी बारीक रवा घालणार आहे आणि बेसन घालायचं आपल्याला. एक कप बेसन घेणार आहे मी. तर ह्याच्यामध्ये मी ओवा टाकला आहे, आलं लसूण मिरची पेस्ट, धणा जिरा पावडर, पांढरे तीळ आणि थोडासा चाट मसाला आणि मीठ, थोडी हळद असं सगळं टाकून लागेल तसं पाणी घेऊन याचा एक डो बनवायचा आहे. डो खूप पातळ किंवा घट्ट पण करायचं नाही आहे, सेमी सॉफ्ट डो बनवायचा आहे. ही टिक्की खूप हेल्दी बनते, तुम्ही बर्गरसाठी पण वापरू शकता. डो बनवल्यानंतर आपण ह्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घेणार आहोत. पाणी लागेल तसं वापरायचं. अशा प्रकारे टिक्की बनवून घेते मी. असा त्याचा स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. आता या टिक्की बनवल्यानंतर आपण त्या वाफवायला ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं वाफवायच्या आहेत त्या. वाफवताना आधी भांडं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर या टिक्की ठेवायच्या आहेत, म्हणजे चिकटत नाही. तर 15 मिनटं मी वाफवणार आहे. जरा सुरी घालून बघायची. सुरी प्ले झाली म्हणजे आपल्या टिक्की छान स्टीम झालेले आहेत. आणि आता या मी शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डीप फ्राय पण करू शकता.
शॅलो फ्राय करताना मी तेलामध्ये थोडंसं हिंग आणि कढीपत्ता टाकणार आहे. पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. थोडीशी मोहरी, हिंग आणि कढीपत्ता मी घालणार आहे. आणि आता या टिक्की मी फ्राय करून घेते. थोडे पांढरे तीळ घातलेत मी. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या टिक्की फ्राय करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केलेलं आहे. आणि आता आपल्या टिक्की तयार आहे. सर्व करूया आपण. तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. बाय बाय.